नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फे आलेला एक अत्यंत महत्त्वाचा GR हा 22 कोटी निधी हा वितरित करण्याबाबतचा हा आला आहे, तो आपण पाहणार आहोत। नेमकी GR शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जरा वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात। एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत सर्वसाधारण बाबींकरिता सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षात निधी वितरित करण्याबाबत म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत सर्वसाधारण बाबींकरिता जो काही खर्च आहे त्यासाठी एकूण 2025 ते 26 मधील या आर्थिक वर्षासाठी निधी हा वितरित करण्याबाबतचा जो काही आहे तो आला आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फेचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। आपण या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक पाहू शकता, एकात्मिक बाल विकास 2025 प्रत क्रमांक 90/का 06 असा आहे। आपण या ठिकाणी GRचा दिनांक पाहू शकता की 20 मार्च 2026 हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। चला तर जरा वेळ न घालवता आपण संपूर्ण अपडेट काय आहे, संपूर्ण GR काय आहे तो सर्व जाणून घेऊयात। शासन निर्णय एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत सर्वसाधारण बाबींच्या खर्चाकरिता सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षाकरिता खालील विवरण पत्रातील रकाना क्रमांक 1 मधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष उद्दिष्टामध्ये रकाना क्रमांक 2 येथे नमूद सुधारित अंदाजामधून रकाना क्रमांक 4 मध्ये दर्शविल्यानुसार एकूण रुपये 22 कोटी 20 लाख फक्त एवढा निधी हा आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना वितरित तसेच खर्च करण्यास मान्यताही देण्यात येत आहे। म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत येणारे जे काही सर्वसाधारण बाबी जे काय आहेत त्यांच्या खर्चासाठी एकूण 22 कोटी 20 लाख एवढा जो काही निधी आहे तो 2025 ते 26 या आर्थिक वर्षासाठी खर्च करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यताही देण्यात आलेली आहे। चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा जो काही GR आहे शासन निर्णय हा सर्व समजलाच असेल आणि याबद्दलची जी काही सविस्तर PDF आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा जो काही GR आहे शासन निर्णय हा सर्व समजलाच असेल आणि याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड GR सोबत। तोपर्यंत धन्यवाद।